मुंबईच्या महापौरपदी भाजपच्या रितू तावडे तर उपमहापौरपदी शिवसेनेचे संजय खाडी विराजमान। मुख्यमंत्री फडणवीस आणि उपमुख्यमंत्री शिंदेंच्या उपस्थितीत स्वीकारला पदभार। महापौर उपमहापौर निवडीवेळी मुंबई महापालिकेच्या सभागृहामध्ये जोरदार घोषणाबाजी। भाजपकडून देवाभाऊ आणि मोदींच्या नावाचा जयघोष तर ठाकरेंच्या शिवसेनेकडून ठाकरेंच्या नावाची घोषणाबाजी। उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांनी दिल्लीत घेतली पंतप्रधान मोदींची भेट। दोघांमध्ये जवळपास 40 मिनिटे चर्चा। मोदींच्या भेटीनंतर सुनेत्रा पवारांनी घेतली शहांची ही भेट। राष्ट्रवादीच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी पार्थ पवार यांची नियुक्ती होण्याची शक्यता। राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनापूर्वी नाव जाहीर होण्याची शक्यता। पार्थ पवारांवर जबाबदारी दिल्यास 2029 मध्ये फायदा होईल असा मतप्रवाह। अजितदादांच्या विमान अपघाताचा नवा व्हिडिओ समोर। रोहित पवारांनी पत्रकार परिषदेमध्ये दाखवला व्हिडिओ। मुंबईनंतर आज दिल्लीतही घेतली पत्रकार परिषद। आमदार रोहित पवार दिल्लीत केंद्रीय गृहमंत्री अमित शहांना भेटण्याची शक्यता। वेळ मिळाल्यास दुपारी 4 वाजता भेटीची शक्यता। अजितदादांच्या विमान अपघाताच्या उच्चस्तरीय चौकशीची करणार मागणी। शरद पवारांच्या प्रकृतीत सुधारणा। डॉक्टर अभिजित लोढा यांची माहिती। आणखी 2 दिवस पवारांना रुग्णालयात ठेवणार असल्याचंही सांगितलं। राज ठाकरे नरेंद्र मोदींना जास्तच घाबरलेत। माजी राज्यपाल भगतसिंग कोश्यारींची राज ठाकरेंवर टीका। जसे श्रीरामांना सर्व समान होते तसेच मोदींना सर्व समान आहेत, कोश्यारींचं वक्तव्य। जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये ड्रग्सचा वापर। माजी सरपंच निर्मला नवलेंची पुढारी न्यूज सोबत बोलताना गंभीर आरोप। तर निवडणुकीत पैसा जिंकला, माणूस हरल्याचीही दिली प्रतिक्रिया। खासगी क्लासमध्ये मराठी भाषेत बोलणाऱ्यांना हिणवलं जात असल्याचा आरोप। मनसैनिकांकडून खासगी क्लासमधील कर्मचाऱ्यांना चोप। नाशिकच्या शरणपूर रोड फिजिक्सवाला क्लासमधला प्रकार। राज्यात अनेक ठिकाणी कॉपीमुक्त अभियानाचा फज्जा। वाशिम, जालना आणि बीडमध्ये 12वीच्या पेपरमध्ये कॉपी। अल्पवयीन मुलींवरील अत्याचाराच्या घटनेने महाराष्ट्र हादरला। बीड, अमरावती, नागपूर, सांगली आणि गडचिरोलीमध्ये अल्पवयीन मुलींसह चिमुकल्या मुलींवर अत्याचार। नागपुरात अल्पवयीन मुलीवर सामूहिक अत्याचार। 12वीच्या विद्यार्थ्यांसह त्याच्या मित्रांकडून अत्याचार। 3 आरोपी पोलिसांच्या ताब्यात, दोघं अल्पवयीन। मणिपूरमध्ये नवीन सरकार स्थापन झाल्यानंतर हिंसाचार। उखरुल जिल्ह्यातील गावात 25 घरांना आग। 4 शासकीय घरं सुद्धा पेटवली। हिंसाचारानंतर संचारबंदी लागू। 5 दिवसांसाठी इंटरनेट सेवा बंद।